3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या आई तुळजाभवानीच्या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे। चैत्र पौर्णिमा यात्रेचा शेवटचा दिवस आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे महाराष्ट्रापाठोपाठ परराज्यातून हजारो भाविक दाखल झालेत। मंदिर संस्थांनं गर्दीचं नियोजन करत भाविकांना बीडकर पायऱ्यांवरून दर्शनासाठी सोडलंय। धार्मिक विधी आणि दर्शनासाठी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला। थेट मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांनी। 3.5 शक्तिपीठापैकी एक पूर्णपीठ असलेल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये मी आहे। आपण जर पाहिलं तर चैत्र पौर्णिमेचा यात्रेचा हा शेवटचा दिवस आहे आणि सलग आलेल्या सुट्ट्या, त्यामुळे या मंदिरामध्ये जी आहे ती भाविकांची प्रचंड मोठी गर्दी झाल्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। एकीकडं तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीनं या आलेल्या भाविकांना योग्य ती चांगल्या पद्धतीनं दर्शन व्हावं यासाठी खबरदारी घेण्यात येते। तर या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली परिस्थिती पाहायला मिळते। राज्याच्या बाहेरून देखील भाविक भक्त जे आहेत त्या मंदिरामध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात। जर आपण पाहिलं तरी लाईन अगदी मोठ्या पद्धतीने आपण पाहू शकता। बीडकर पायऱ्यामार्गे जी आहे ती दर्शन जी आहे ती रांग सुरू करण्यात आलेली आहे। तर या बाजूला जी आहे ती कुलधर्म कुलाचार करण्यासाठी जी आहे ती भाविक मोठ्या संख्येने येत असतात। हो झालं, मुख दर्शन भरपूर गर्दी आहे। येऊ दे लागल्यात आतमध्ये कुणी बी, बाहेरच थांबवलेल्यात हो सगळ्याला। मंदिरामध्ये प्रचंड गर्दी असल्याची परिस्थिती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, तुळजापूर, धाराशिव।